मी देतो. सोबतच विद्यार्थ्यांसोबत अतिशय उत्तम संवाद होते वेळी मला गर्व आणि आनंद झाला की आमची मुलं अतिशय चांगलं बोलायला लागले, मुली बोलायला लागल्या. याचा सार्थ अभिमान आणि गर्व आहे मला. निश्चितच त्यांच्या संवादाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून त्यांनी 2-3 दिवसाची आम्हाला अवधी दिली. काही बाबी त्यांना अपेक्षित आहे, त्या बाबी आम्ही पूर्ण करू. निश्चित आमची मुलं आहे, आम्ही त्यांचे आहे असा संवाद झाला असल्यामुळे ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी बोलेल याची अपेक्षा करतो. आमच्या विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. मुद्दे मान्य आहे, सर्व मुद्दे चर्चा झाली आणि 2 दिवसाची मुदत दिलेली आहे. 2 दिवसामध्ये नाही अडलं कुठेच नाही. नाही ते ड्रॉप बनवून द्यायचं आहे, बाकी नाही. ड्राफ्ट होत नाही का त्यांच्यासाठी? 14 दिवस बसलेत ते, तर रात्रीत ड्राफ्ट होऊ शकत होते उद्या या संदर्भात नाही ना बोलू द्या ना. आमचे विद्यार्थी, आमचे पालक म्हणून विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. ते बोलणार आहे, ते सांगतात ना. पण मुलं विद्यार्थी बोलणार आहे ना. विद्यार्थी आंदोलन सोडवणार आहात का तिथे जाऊन उपोषण? विद्यार्थी 2 मिनिट बोलू द्या ना. विद्यार्थी तुमचे आंदोलक एक कोणतरी बोला की या तुम्ही काय मागण्या तुम्ही समोर ठेवल्या, चर्चा झाली का? तुम्ही आंदोलन मागे घेणार आहात? ज्या काही गोष्टी आमच्या चर्चा झाल्या, काही गोष्टी ज्या गोष्टी आमच्या चर्चा झाल्या त्यात काही गोष्टी ह्या थोड्या टेक्निकल आहे. म्हणजे याच्यामध्ये जर उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो 12,500चा जो मुद्दा आहे, एक उदाहरण सांगतो, असे 14 मागणी आहे. त्याच्यामध्ये काय तर आपल्याला पहिल्यांदा जे बोगस लोकांच्या याद्या अपेक्षित आहे, ज्या याद्या जे 12,500 जे बोगस लोक आहे त्याच्या याद्या आपल्याला अपेक्षित आहे, त्या आपण त्यांना कालावधी दिलाय मंत्री महोदयांना का 2 दिवसात त्या याद्या द्या आणि त्याच्यावर कशी भरती करणार याचं एक टेंटेटिव्ह टाइम टेबल आम्हाला तुम्ही ड्राफ्टच्या मार्फत द्या. ह्या अशा जे 14 मागण्यात आपण याच्यावर असे टेक्निकल ज्या गोष्टी त्यांना आपण 2 दिवस 3 दिवस अशा जे दिलेले आहेत याच्यामध्ये यांनी निर्णय घ्यावा आणि आंदोलन आम्ही त्यावेळेस मागे घेऊ. आता आंदोलन कोणत्या पद्धतीत आपलं मागे घेणार नाही. कधीपर्यंत सुरू आहे? कारण यांच्याकडनं 2 दिवसांचा अवधी मागितला गेला आहे. 2 दिवसानंतर तुम्हाला सगळे जे काही ड्राफ्ट आहे तो मिळाल्यानंतर तुम्ही आंदोलन मागे घ्या. जोपर्यंत ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे मान्य होत नाही, म्हणजे जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही, जोपर्यंत आमचा विश्वास यांच्यावर बसत नाही गव्हर्नमेंटवर. कारण का जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याला 7 वर्ष होऊन गेलेत तरी तो निर्णय लागू झालेला नाही. तर आम्ही फक्त लेखी उत्तर किंवा याच्यावर आम्ही आता आंदोलन मागे घेत नाही. तर आम्हाला प्रॉपर काहीतरी एक ठोस टाइम टेबल पाहिजे की ही भरती तुम्ही किती दिवसात करणार. एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगतोय, असे 14 मुद्दे आम्हाला एक काहीतरी टेंटेटिव्ह टाइम टेबल पाहिजे. तुम्ही म्हणताय आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत आंदोलन. मग सकारात्मक चर्चा काय झाली? सकारात्मक चर्चा अशी झाली की काही गोष्टी त्यांनी सकारात्मक दाखवल्या की आम्ही ह्या गोष्टी करतो, फक्त आम्हाला काही वेळ द्या. मग तो आपण त्यांना वेळ दिलेला आहे. तुम्ही समजा आपला याचा मी सेंट्रल किचनचा विषय, तर सेंट्रल किचनच्या विषयामध्ये एका दिवसामध्ये आपण लगेच आश्रमशाळेमध्ये किचन चालू करू शकत नाही. आज आम्ही म्हटलं उद्या करतो. काहीतरी त्याला टेंडर पाहिजे किंवा जे किचन जे मालक आहेत त्यांनीच काहीतरी तिथं मुलांना आश्रमशाळेमध्ये जेवण दिलं पाहिजे. त्यासाठी यांनी काहीतरी एक परिपत्रक काढावं का आम्ही ह्या दिवसापासून 15 दिवसांनी आम्ही चालू करतो मेस. म्हणजे हे असं काहीतरी झाल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही. लेखी मिळाल्याशिवाय तुम्ही उपोषण असं आहे का? यामध्ये मी एक क्लिअरिफिकेशन देतो की लेखीचा विषय नाहीये. यामध्ये काहीतरी ठोस असा कार्यक्रम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत, आणि चर्चा ही सकारात्मक झालेली आहे याबद्दल आमचं काही दुमत नाहीये. परंतु त्याबद्दल फक्त ठोस समोर आलं पाहिजे. ज्या की आंदोलनात कधी कधी होतं की आव्हान केलं जातं किंवा काही आव्हाने दिली जातात आम्ही असं करू वगैरे, तर तसं होऊ नये ही काळजी आम्ही बाळगली. तुम्हाला आता प्रश्न आहे, तुम्ही वेळ वाढवून मागितलेला आहे, विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय खराब आहे,
जर पुढच्या 2 दिवसात विद्यार्थ्याच्या जीवितास काय हानी झाली तर त्याची जबाबदारी आता मंत्री म्हणून तुम्ही घेताय का? विद्यार्थ्यांना आता लगेच भेटायला चाललो आम्ही, त्यांच्यासोबतच चालतो, पण काही लगेच चाललो लगेच. आणि दिनांक 24 तारखेला जे जे निर्णय झाले ते कागदपत्र मी सोबत आणलेले मी आपल्या सर्वांना देतो. याच्यामध्ये सर्व जे मुद्दे आहे, शासन स्तरावरचे जे मुद्दे आहेत ते आम्ही तिथे दिलेले आहे. आपण सर्वांना मुद्दे जे आहे इथं सविस्तर. प्रश्न वेगळा आहे की जर तुम्ही निर्णय घेईपर्यंत विद्यार्थ्याच्या जीविताला काय झालं तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहात. आता मी भेटायला चाललो त्यांना. नाही, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही काही झालं तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहात का? मंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी घेताय. प्रकृती बिघडली, जास्त काय झालं तर आता त्या मुलांसोबत मी चर्चा करणार आहे आणि चर्चा केल्यानंतर 100% त्वरित लवकरात लवकर उपोषण कसं. त्या समोर मुलं म्हणतात ते का आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही, 5 तास सकारात्मक चर्चा झाली तरी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास बसत नाहीये. म्हणजे काय म्हणायचं याला? विश्वास जर नसता तर पोरं उभे राहिले नसते. ते लक्षात ठेवा. म्हणतात वाद झाला असता. समोर म्हटले नाही, वाद नाही झाला. नाही, चुकीचं ब्रीफिंग करू नये. माझ्या विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. महाराष्ट्राने एका तासात मोठमोठे GR काढलेले महाराष्ट्राने पाहिले आहेत. विद्यार्थ्यांचा संपूर्ण विश्वास आहे. तुम्ही जीवार पटकन का काढू? त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, माझा विश्वास त्यांच्यावर आहे. पाठीशी उभे राहिले नसते, त्यांनी बाईट दिली. बरोबर आहे का? संपला सर. हा, त्यामुळे असं चुकीचं काढल्याचं बघितलंय. विषय काय आहे, जे आपले याचे मुद्दे आहेत, जे 14 मागण्या आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी ठोस निर्णय म्हणजे कसा, जर जात पडताळणीचा जर विषय असेल तर त्याला कॅप लावणं गरजेची. कारण का जर आपण बोगस भरती आज घोषित केली किंवा 12,500 जर भरती आज घोषित केली तर त्याच्यामध्ये परत बोगसच घुसणार आहे. पहिली काय ती कॅप लावणं गरजेचे. तुम्ही ती कॅप किती दिवसात लावणार, कशी लावणार, त्याचा निर्णय तुम्ही आम्हाला 2 दिवसात कळवा. आम्ही तुम्हाला अजून लेखी देतो काही गोष्टी असेल तर. या गोष्टी आमच्यासोबत त्यांच्यासोबत डिस्कस झाल्या. मंत्री महोदय म्हटले का ह्या काही गोष्टी दुसऱ्या विभागांच्या रिलेटेड आहे, म्हणजे जी माहिती मागवणे यासाठी आम्हाला 2 दिवस द्या. आम्ही तसाही 14 दिवस उपोषण केलेलं आहे. अजूनही आम्ही 10 दिवस उपोषणाची तयारी. आमचा मृत्यू झाला तरी चालेल, पण या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. नाही झालं तर मग मृत्यू अटळ आहे. आमच्या विद्यार्थ्यावर आम्ही सोबत चालतो. मंत्री महोदय मंत्री महोदय जे आहेत ते चर्चेतून निघून चाललेले आहेत. मंत्री महोदय का नेमकं तर उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी जात आहे असं अशोक उईके यांनी म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांनी आम्हाला 2 ते 3 दिवसांचा वेळ दिलेला आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असंही उईके यांनी म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांनी आम्हाला 2 ते 3 दिवसांचा वेळ दिला, आता त्यांची भेट घेण्यासाठी जातोय. आमच्या सरकारकडे 14 मागण्या आहेत असं विद्यार्थ्यांनी देखील सांगितलं आणि आम्ही आंदोलन अजून मागे घेणार नाही असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. तर उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी जात असल्याचं उईके यांनी म्हटलेलं आहे. 2 दिवसांचा वेळ या विद्यार्थ्यांनी आम्हाला दिलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आज जी बैठक झाली यात कोणताही तोडगा निघाला नाहीये हेच स्पष्ट झालंय.